रत्नागिरी जिल्ह्यातील सौंदर्याने नटलेल्या दापोली तालुक्यातील दौली गावाची ओळख म्हणजे नवसाला पावणारी देवी जनाई। दौली गाव दापोली शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। जनाई देवीची पालखी तालुक्यामध्ये मोठी मानाची मानली जाते। देवीची पालखी पूर्वापार चालत आलेली आहे। पालखीत एकूण 4 देव विराजमान आहेत। गावची ग्रामदेवता माता जनाई, सातेरी देवी, कुंभालजाई देवी आणि देव सोमय्या म्हणजे भगवान शंकर। महाडिक घराणे जे पूर्वी वतनदार होते ते गावचे खोत म्हणजे मानकरी आहेत। महाडिक घराण्याचे एकूण 5 भावके आहेत। प्रत्येक 5 वर्षांनी एका भावकीकडे पालखीचा मान म्हणजेच खोती येते। हा मान वर्षभर राहतो आणि वर्षभर देवाची पूजा अर्चा करण्याचा मान खोताचा असतो। नारळी पौर्णिमेच्या दिवशी खोत बदलतो आणि नवीन खोताकडे पालखीचा मान सोपवला जातो। एकूण 9 दिवशी 9 होळ्या लावल्या जातात। पहिल्या होळीला मानाची पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरातून सजवून बाहेर काढली जाते आणि ती आजूबाजूची गावे घेण्यास निघते। सर्वात प्रथम शेजारील भोमडी गावापासून सुरुवात केली जाते आणि पुढे पिचडोली, वेळवी, उडावळे, टांगर, हातीप, वळवण, राणेमाची, सोंडेघर, शिरकल, चिंचाळी, विसापूर, शिरसोली, आवाशी, शेडवई, दापोली, पालवणी, वेरळ आणि कांगोई ही गावे घेतली जातात। पालखी सोबत असणाऱ्या लोकांना खेळी म्हणून संबोधले जाते। खेळी आणि खालूबाजा वाजंत्री पालखीला सोबत करतात। खेळ्यांच्या जेवण व इतर व्यवस्था गावोगावी केली जाते आणि हे सर्व वर्षानुवर्ष अव्याहतपणे सुरू आहे। गावकरी पालखीला अंगा खांद्यावर नाचवतात आणि नवसाचे गाराणे घालतात आणि नवस पूर्ण झाल्यावर मानाने नवस फेडतात। काही वर्षापूर्वी पर्यंत शिमग्याला शरणे काढायची रीत होती। शरणे म्हणजेच नारळ। पालखी घरी येण्यापूर्वी नारळ शेतात लपवलं जाईल आणि पालखी घरी आल्यावर पालखीला दिशा दाखवण्यात येईल। पालखी खालूबाजाच्या तालावर बरोबर त्या नारळावर म्हणजे शरणावर जड होऊन बसे। हा सोहळा पाहण्यासारखा असे कारण पालखी जमिनीलगत न्यावी लागे आणि या खेळ्यांच्या अंगातील रंग निघे। काही दशकांपूर्वी पालवणी गावचे खंडूकोत यांचा देवीच्या या महात्म्यावर विश्वास नव्हता। त्यांनी नारळ घराच्या मोरीत लपवला आणि पालखीला चुकीची दिशा दाखवली, परंतु पालखी घराचे दरवाजे तोडत सरळ मोरीत शरणेवर जाऊन बसली। त्यात पालखीचा डोलारा पण थोडा तुटला। आता त्यांचे वंशज दरवर्षी पालखीला मानाने आणतात आणि खेळ्यांना प्रसादाचे जेवण वाटतात। तसेच टांगरचे गंगाराम पाटे यांना 25 वर्ष मुलबाळ नव्हते। देवीच्या नवसाने त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आणि कुटुंब पूर्ण झाले। अशी काही उदाहरणे देता येतील जिथे देवीने भक्तांना भरभरून दिले आहे। पालखी गावे घेऊन विद्यमान खोताकडे विराजमान होते। तिथे एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गावाच्या सहाणेवर पालखी बसवली जाते। दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावचा मोठा होम म्हणजेच होळी लावली जाते। यासाठी मोठी लाकडे ज्यांना हळकुंडी म्हटले जाते ती वाजत गाजत आणली जातात आणि होम म्हणजेच होळी साकारली जाते। होळीला एका बांबूला तलंग म्हणजेच कोंबडी बांधली जाते आणि तो बांबू होळीमध्ये उभारला जातो। नंतर होळीसाठी ढोल सनेच्या तालावर पाक म्हटला जातो आणि होळी पेटवली जाते। ढगाच्या उष्णतेने बांबू हळूहळू खाली येतो आणि मानाचा खोत देवाच्या तलवारीने शीख तोडतो। ज्याला ही कोंबडी मिळते त्याच्या घरी बरकत होते असे मानले जाते। यानंतर त्या वर्षातील नवीन झालेली जोडपी होळीला प्रदक्षिणा घालतात आणि सुखी संसारिक जीवनासाठी मनोकामना करतात। यानंतर पालखी होलिका देवीला प्रदक्षिणा रूपात नाचवली जाते। दुसऱ्या दिवशी साना भरल्या जातात। साना भरणे म्हणजे मान भरून देवीचे विळे आणि ओटी भरणे। यावेळी हाणून घेणे हा प्रकार केला जातो। काही भक्त दिवसभर उपवास करतात आणि साना भरताना देवीच्या तलवारीने पोटात मारून घेतात। तलवार जरी जास्त धारदार नसली तरी या भक्तांच्या पोटाला साधा ओरखडाही पडत नाही। साना भरल्यावर पालखी सानेवर नाचवली जाते आणि वाजत गाजत पुढील वर्षीच्या खोताकडे नेऊन बसवली जाते। दुसऱ्या दिवशी पालखी गाव घ्यायला सुरुवात करते। गावकऱ्यांनी अगोदरच ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी पालखी वाड्या घ्यायला सुरुवात करते। साधारण 2 ते 3 दिवसात गावठाणवाडी, बुद्धवाडी, हनुमानवाडी आणि धनराजवाडीतील प्रत्येक घरात पालखी नाचवली जाते। पालखीला गाराणी नवस घातले जातात। पूर्ण झालेले नवस फेडले जातात। पूर्ण जल्लोषात देवीला अंगा खांद्यावर नाचवून गावकरी आणि मुंबईचे चाकरमानी तृप्त होतात। शेवटची वाडी झाल्यावर पालखी पुन्हा तिच्या मूळ स्थानी म्हणजेच रहाटातील ग्रामदेवतेच्या तिच्या देवळात नेली जाते। देवीची प्राण प्रतिष्ठा पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी केली जाते। यालाच धुळवड किंवा धुलीवंदन असे संबोधले जाते आणि अशा प्रकारे शिमग्या या सणाची या वर्षासाठी सांगता होते। चाकरमानी गोड आठवणी आणि आईचा आशीर्वाद घेत मुंबईला निघतात। म्हणून म्हणतात
शिमगा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. जनाई माते की जय.